नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून मंगला खानोलकर यांनी त्यांच्या लेखणीतून मांडलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोचवते. ऐकूया. सकाळची वेळ होती. साधारण 11 वाजायला आले असतील. मी रोजच्याप्रमाणे साईबाबा मंदिरातून निघून परत येत होते. रस्त्यावरून मुख्य रस्त्याकडे वळले की 2-4 दुकानं लगेचच होती. एक केमिस्ट, एक भाजीवाला, एक वाणी आणि एक मिठाईवाला. मिठाईवाल्याकडे गरमागरम बटाटे वडे, समोसे, भजी सतत तळली जायची आणि चहासुद्धा सतत व्हायचा. त्यामुळे कोणत्याही वेळेस जा, त्याच्या दुकानासमोर माणसांची गर्दीच असायची. आणि जवळपासच एक शाळा आणि कॉलेजसुद्धा होतं. त्यामुळं नेहमी तिथे विद्यार्थ्यांचे घोळके हसत खेळत वडापाव, भजी याचा आस्वाद घेत असायचे. बरीचशी माणसं उभ्या उभ्या चहा घेतानाही दिसायची. त्या दुकानासमोर रस्ता क्रॉस केला की 2 मिनिटावरच माझं घर होतं. रोजच्यासारखीच या सगळ्या गर्दीतून वाट काढत मी येत होते. इतक्यात माझं लक्ष एका मुलाकडे गेलं. साधारण 6-7 वर्षाच्या त्या मुलाच्या अंगावर अगदी मळके जुने पुराणे कपडे होते. तो त्या गर्दीतल्या प्रत्येक घोळक्यापाशी जाऊन उभा राहत होता आणि आशाळभूतपणे हात पुढे करत होता. पण त्या सगळ्या हसत खिदळत मजा करत असलेल्या मुलांपैकी एकालाही त्याच्याकडे लक्ष द्यायला फुरसत नव्हती. तो एवढासा भुकेलेला मुलगा कोणाच्या खिजगणतीतही नव्हता. तो सुद्धा कोणाकडेही शब्दात याचना करत नव्हता. फक्त त्याचा चिमुकला हात पुढे करून प्रत्येकासमोर उभा राहत होता. कुणी लक्ष दिलं नाही की पुढे सरकत होता. मी रस्ता ओलांडणार इतक्यात माझं लक्ष त्या मुलाकडे गेलं आणि मी क्षणभर थांबलेच. थोडा विचार करून त्याच्या जवळ गेले. त्याला विचारलं, क्यों बेटा, भूक लगी है क्या? त्यानं नुसतीच मान वर करून माझ्याकडे पाहिलं. तो बोलला काहीच नाही, पण त्याच्या डोळ्यात भूक स्पष्ट दिसत होती. मी त्याला म्हटलं, वडापाव खाऊ गे? त्याच्या नजरेतल्या हास्यानं जणू मला उत्तर दिलं, हां खाऊंगा ना. मी दुकानात शिरले आणि 2 वडापाव द्यायला सांगितलं. दुकानदारानं 2 कागदाच्या प्लेटमध्ये मला वडापाव दिले. मी ते घेऊन बाहेर आले आणि त्या मुलाला म्हटलं, लो बेटा, वडापाव खा लेना. त्यानं घाईघाईत माझ्याकडची एक प्लेट घेतली आणि तिथेच फुटपाथाच्या कडेवर बसून अगदी आधाशासारखा वडापाव खायला सुरुवात केली. 2-4 घास पोटात गेल्यानंतर त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि मग तो माझ्याकडे बघून हसला. मीही हसले. नाम क्या है तुम्हारा? सियाराम. त्याने लाजत लाजत उत्तर दिलं. अरे वाह, अच्छा नाम है. घर में कौन कौन है? माँ है और छोटी बहन है. तो कमाता कौन है? माँ काम पे जाती है क्या? हाँ जाती है ना, 2 घर में काम कर लेती है और उधर से ही हमारे लिए खाने को कुछ लेकर आती है. मगर माँ बीमार है 2 दिन से. स्कूल में जाते हो तुम? यावर तो म्हणाला, हाँ जाता हूँ, मगर माँ बीमार है ना, इसलिए आज नहीं गया. आता त्याचा खाण्याचा वेग मंदावला होता. तो आता हळूहळू माझ्या प्रश्नांची उत्तरं देत होता. त्याचा वडापाव पूर्ण संपल्यावर मी दुसरी प्लेट त्याच्यासमोर केली. लो, ये भी तुम्हारे लिए है, खा लो तुम. तो म्हणाला, नहीं आंटी, मुझे एक ही बस, मेरा पेट भर गया, ये वडापाव आप ही खा लो. मी हसून त्याला म्हटलं, अरे मैंने तो तुम्हारे लिए 2 प्लेट वडापाव लिया था. अच्छा, अगर तुम्हारा पेट भर गया है तो घर लेके जाना. तुम्हारी छोटी बहन है ना, उसको दे दो. हे माझं वाक्य ऐकल्यावर क्षणभर त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि त्याचे इवलेसे हात माझ्या हातातली प्लेट घ्यायला पुढे आले. पण लगेच आपले हात मागे घेत तो म्हणाला, मगर आंटी, आपको भी भूक लगी होगी. मी त्याच्या हातात ती प्लेट ठेवून म्हटलं, नहीं नहीं, मैं तो अभी मेरे घर जाकर खाना खाऊंगी, ये तुम्हारे लिए ही है. त्याच्या हातात प्लेट ठेवल्यावर तो उत्साहात उठला आणि मला म्हणाला, सचमुच लेकर जाऊ? त्याचा चेहरा आनंदानं खुलला होता. त्याला बहुधा त्याच्या बहिणीचा चेहरा डोळ्यासमोर दिसत होता. मला डोळ्यांनीच तो
थँक्यू म्हणाला आणि मग पळत सुटला. तो गेला त्या दिशेकडे मी स्तब्ध बघत उभी होते. भोवताली गर्दीचा कोलाहल सुरूच होता. मी माझ्या आजूबाजूच्या मुलांकडे पाहिलं. शाळा कॉलेजात शिकणारी ही मुलं मधल्या सुट्टीत या दुकानापाशी जमा होऊन दंगामस्ती करत होती. समोसे, बटाटे वडे, कचोऱ्या, भजी वेगवेगळ्या पदार्थांवर ताव मारत हसत खिदळत होती. पण त्यातल्या एकाचंही लक्ष या भुकेलेल्या छोट्या मुलाकडे गेलं नव्हतं. दुसऱ्यालाही भूक लागू शकते हे त्यांच्या गावीही नव्हतं. आणि तो एवढा छोटासा मुलगा वडापावची दुसरी प्लेट त्याच्या हातात दिल्यावर मला म्हणाला, मगर आपको भी भूक लगी होगी ना. आपल्यासारखीच समोरच्या व्यक्तीलाही भूक लागलेली असू शकते ही गोष्ट त्या छोट्याशा मुलाच्या लक्षात आली होती. मंडळी, ही संवेदना, सहवेदना आपल्यात खरं तर असतेच. फक्त ती सतत जागृत आपण ठेवायला हवी. जर आपल्यातली ही संवेदना आणि सहवेदना सतत जागृत राहिली ना, तर नक्कीच आपण दुसऱ्याच्याही सुखाचा, दुःखाचा त्या व्यक्तीच्या पातळीवर जाऊन विचार करू शकू. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.